तिरुपतीमध्ये बघण्यासारखे काही प्लेसेस आहेत, जसे श्रीवरी पद्दलू, शिलातोरणम, चक्रतीर्थम, आकाशगंगा, वेणुगोपाल स्वामी टेम्पल, पाप विनाशम, श्री पद्मावती टेम्पल, कपिलेश्वरम तीर्थम अँड इस्कॉन टेम्पल. तिरुपतीमध्ये आल्यावर तुम्ही हे प्लेसेस नक्की व्हिजिट करा. खूप बघण्यासारखे आणि खूप छान आणि सुंदर आहेत. नमस्कार, ट्रॅव्हलर पॅडीमध्ये माझं नवीन चॅनल आहे आणि याच्यात मी पहिला व्लॉग करतो आहे. व्लॉग आहे मी जात आहे हिंगोली ते तिरुपती येते आणि तुम्हा सर्वांना घेऊन जाणार आहे, व्हर्च्युअल दर्शन करणार आहे आणि कसं आहे तिरुपती, काय आहे त्याबद्दल सर्व सांगेल. अनुभव घेईल वेगळा आणि तो तुमच्यासमोर मांडण्याचा. तिरुपतीमध्ये पोहोचेल. हे मित्रांनो, मी पॅडी भैयाचा मित्र साई पवार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तब्बल 20 घंटे प्रवास करून आम्ही तिरुपती येथे पोहोचलो आहे. एनर्जी खूप कमी आहे कारण रात्री झोप नाही झालेली आहे, पण तिरुपती आले त्याचा खूप मोठा उत्साह आहे. So guys, दर्शन भैया welcome to Tirupati. चला चला समोर चला. हाय गाइस, यो यो. तिरुपतीमध्ये आत्ता चाललो आहे आम्ही. खूप भयंकर प्रवास होता. बघू काय होतं. तिरुपतीतून तर आम्ही रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या एका निवास जवळ आलेलो आहे. विष्णू निवास असं त्या निवासाचं नाव आहे. विष्णू निवासम स्टेशनच्या खूप जवळ आहे, खूप मोठा आहे आणि दर्शनासाठी दर्शन पास असतो, एक 300 वाला असतो. त्याने तुमचं दर्शन खूप लवकर होते. येथे दर्शन पास भेटतात, जर अवेलेबल असेल तर भेटू शकतात. सहसा अवेलेबल नसतात. ऑनलाईन 1-2 महिन्या पहिलेच करावं लागतात. आम्ही 2 महिन्या पहिले केलेले आहेत, त्यामुळे आम्हाला दर्शन पास भेटलेली आहे 300ची. आणि दर्शन पासामुळे फायदा आहे की आम्ही 3 तासात दर्शन, 3-4 तासात दर्शन आमचं आरामशीर होतं. आणि फ्री दर्शनमध्ये जवळपास 24 तास लागतात. आणि इथे रूम 5 फ्लोअर आहेत. इथे रूम खूप छान आहेत. तर रूमचा किराया नॉन AC 300 आहे आणि AC 800 आहे. एकदम फ्रेंडली आहे. तिथलच्या मोकळ्या हॉलमध्ये कोणीही राहू शकतं, काही तिथे फ्री नाही आहे, फ्री आहेत. आणि ह्या आहेत रूम, स्वच्छ आहेत, क्लीन आहेत. एका रूममध्ये तुम्ही 4 जण आरामशीर राहू शकतात. 4 जणांची परमिशन आहे. तर आम्ही मित्र राहिलो होतो. तर आता आम्ही तयार होत आहे. तयार होऊन आम्हाला नाश्ता करायचा आहे आणि नाश्ता करून आम्हाला जायचं आहे, चलत जायचं आहे. आम्ही चालण्याचा पर्याय निवडलेला आहे. 2 रस्ते आहेत. आपण बसने जाऊ शकता किंवा चालण्याने. चालणं 12 किलोमीटर आहेत आणि 3500 पायऱ्या आहेत. तर आम्ही जात आहेत नाश्ता करण्यासाठी. इथे बरेच हॉटेलवर महाराष्ट्रीयन नाव दिसत आहेत, जसं की हॉटेलवर आहे लातूरकर मराठवाडा भोजनालय. तिरुपतीमध्ये आम्ही एका हॉटेलमध्ये आलेलो आहे. त्या हॉटेलचं नाव आहे लातूरकर. स्पेशल मराठवाड्यातलं हॉटेल आहे. पण तिथे
सगळ्याच हॉटेलचं नाव इथं लातूरकर दिलेलं आहे यार. अरे यार तर रिक्षाने जात आहे आम्ही. जिथे चालण्याची सुरुवात होईल पहिलं गेट होईल. तर आम्ही पहिले आमचे बॅग्स इथे जमा करत आहे. तिथे बॅग जमा करतात आणि ते वर डायरेक्ट तिरुमलावर भेटतात. ही सुरुवात झालेली आहे चालण्याची. तब्बल 12 किलोमीटर चालायचं आहे. ही झालेली आहे सुरुवात. चलायची सुरुवात. चालून जाणार आहे. खूप मोठा रस्ता आहे. कितीतरी किलोमीटर आहे माहिती नाही. चालणार. खूप चालायचं आहे. चलशील का भाऊ? चालेल ना. पळेल म्हणा पळेल. ऑफर आहे बरं. 12 किलोमीटर चालणार आहेत आम्ही. माझ्यासोबत आहे मित्र कंपनी. तोही जाडा मीही जाडा. पाहू कोण जातो. थकणार नाही. हा कौस्तुभ चलेल लोक. बॉटल आउट नाही आहे. बॉटल आउट नाही आहे. 600 पायऱ्या चढलो पण खूप थकलो आहे. 2950 पायऱ्या चढायच्यात. खूप पायऱ्या आहेत. कसं चढणार माहिती. इथे मी खूप थकलो होतो आणि इथे मी एकट्याने चालण्याची सुरुवात केली हळूहळू. मित्र पुढे गेले होते आणि एक सोलो ट्रॅव्हलिंगसारखं मी सुरू केलं. एकटाच होतो आणि एकटा असताना मी सगळ्या गोष्टी बघत होतो. खूप छान वाटत होतं. खूप बघण्यासारखं होतं. बाजूला बघितलं तर सगळे हिरवंगार जंगल होतं. खूप वयस्कर लोक चालत होते. काही लंगडे लोक. 1000 पायरी झालेली आहे. 1000. अजून बरंच बाकी आहे. बघू काय होतं. पूर्ण करेल. प्रयत्न करेल. पोहोचेल. मित्रांनो 1600 पायऱ्या चढलेल्या आहेत आणि 1600 पायऱ्यावर माझे मित्र मला भेटलेले आहेत. दाखवतो मी. इथं बसलेले आहेत. खूप मागे होतो. भेटलेत. अर्धे भेटलेत. अर्धे पुढे आहेत. खूप पुढे आहेत. आम्ही पण जाईल. खूप लवकर जाईल. खूप थकलो. काही बोलताही येत नाही. इथे बघण्यासारखं दृश्य आहे. तब्बल 1600 पायऱ्यानंतर हे माझे मित्र भेटलेत. हे थकले होते. यांच्यापर्यंत मी पोहोचलो आणि आम्ही मग सर्वांनी सोबत चालणं सुरू केलं. प्रत्येक 100 पायऱ्यावर आम्ही थांबत होतो. ब्रेक घेत होतो आणि चालत होतो. मजा येत होती. 2000च्या पुढे इथे एक ब्रेक आहे. रस्ता आहे. ते तुम्ही खाऊ शकता. नाश्ता करू शकता. खाऊ शकता. काय रे कशाला थांबला? पैसे थोडे कमी पडले. काय पैसे थोडे कमी पडले. ठीक आहे. थोडं असं असलं काय वाटत नाही रे. तिथे चलताना सर्व आहे. ड्रिंक्स आहेत. एनर्जी ड्रिंक्स आहेत. मोसंबी ज्यूस आहेत. सर्व गोष्टी आहेत. आणि माझे मित्र जे सगळे थकले होते. खूप काय म्हणतो रे? कसं वाटत आहे? बरोबर. ठीकठाक. कसं वाटते बा? एक नंबर. एकदम फ्रेश. मला काना नाराज आहे. मला ते दुखावते. तुम्हाला कसं वाटतंय? एक नंबर. कसं वाटतंय पॅडी? काय झाडी, काय डोंगर, काय चलणं, काय पाय, काय झोपणं. एकदम ओके. शेवटी पायऱ्या चढलेल्या आहेत. मी किती 2200 पायऱ्या चढून झालेल्या आहेत.
अशक्य ते शक्य. हे तर गेलंय गोष्ट आहे. हे ना आमची भांडणं लावले त्या दराडे साहेबांनी माझ्या आणि कराड्यामध्ये. आम्ही चांगले मित्र होतो कालचे. भाऊ आम्ही नंतर भेटू. किती रे 2200 पायऱ्या. किती पायऱ्या झाल्या? 2300 पायऱ्या चढलेल्या आहेत. 2300 पायऱ्या आम्ही चढलेला आहे. अशक्य होतं पण शक्य करत आहोत आम्ही. अजून काही राहिलेलं आहे. पायऱ्या चांगले साथीदार आहेत माझ्यासारखे. दम लागून बसणारे. दम लागून बसणारे. क्षणभर नाही तर मनभर बसणारे. विश्रांती आमची मनभर विश्रांती असते. काही म्हणतात बैल 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 सगळ्यांसाठी बैल बैल. महाराष्ट्रीयन बैल महाराष्ट्रीयन बैल महाराष्ट्रीयन बैल. मराठी बैल मराठी बैल. तिखट बैल स्पायसी बैल. बऱ्याच 3000च्या जवळ आलेलं आहे. अजून बऱ्याच पायऱ्या बाकी आहेत. क्रॉस करेलच पोहोचेलच. आणि ज्या आता जे शेवटच्या 500 आहेत इन्क्लाइन आहेत. इथे आलेलो आहे. ब्रेक घेतला. स्टॉप. खूप छान वातावरण आहे. खूप मस्त आहे. चांगलं वाटत आहे. इथे दिलेलं आहे कसं जायचं आहे कुठं आहे काय आहे. इथून स्टार्ट केलं गरुडा श्रीलक्ष्मी एक्सप्रेस. इथे सर्व गोष्टीची सोय आहे. ॲम्ब्युलन्स आहे. सर्व गोष्टीची काळजी घेतली जाते. तर आता थोडेच पुढे हायवे लागतो. तो थोडासा हायवे चालल्यानंतर पुढे अजून 450 पायऱ्या आहेत. त्या इन्क्लाइन आहेत पूर्ण आणि थोड्या अवघड आहेत त्या. तर आम्ही आता साधा रस्ता आहे चालताना इझी वाटत आहे पण खूप पाय दुखत आहे कारण इतक्या पायऱ्या चढलेल्या आहेत. हायवे आला शेवटी. त्या बोह्या जीप आता म्हणजे चालतं. कसं आहे भावा एवढ्या पायऱ्या सोडून. एक नंबर. गाडी येईल समोर. गाडी तर मागं दिसतील आता ती गेल्यावर. खूप चाललंय यार. अजून किती बाकी आहे भावा? अजून आहे 450 स्टेप. किती वेळ लागेल पोहोचायला? 1 घंटा. साधारण किती वेळ लागते कशाला? खालून ते वर पोहोचायला? 4 तास. ठीक आहे. जसं आपण 9 वाजता निघालो. आता 12 वाजून राहिले. 1 वाजून. अरे राजा 1:15 वाजता. पुढं बोला. 3 वाजता पोहोचतो आपण. समथिंग जाऊ 2 वाजेपर्यंत. ठीक आहे आपण. ओके थँक्यू. फायनली वी डिड इट. शेवटी आम्ही पोहोचलो. फक्त आता 50 पायऱ्या राहिल्यात. आमचा मित्राचा उत्साह. सेल्फी वॉटेड. फक्त 50. 3500 कम्प्लीट. मग काय करणार तू? हे उत्साह बघा या मित्राचा. किती खुश. संपल्या पायऱ्या. शेवटी पायऱ्या संपल्या. फायनली एवढं चढून पायऱ्या चढून आम्ही तिरुमल्लामध्ये आलेलो आहोत. आता दर्शनासाठी जायचं आहे आणि दर्शनात तिकडे मोबाईल अलाउड नाही आहेत तर ती शूट मी दाखवू नाही शकत. आणि तिरुमल्लावर आल्यावर खूप एक प्रसन्न वातावरण आहे आणि इथे आम्ही केस कापले आहेत. प्रत्येकजण कापतो. पूर्ण टक्कल करतात आणि थोडे कापले आहेत आणि माझ्या मित्रांनी सगळे केस कापले आहेत. आणि इथून आम्ही आता दर्शनच्या लाईनमध्ये लागणार आहोत. आमची एंट्री पास 3